देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हरिजना भेटी, नहो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा
विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेणे पंढरी सारिकाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला. प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला आणि मागणीपर प्रकरणामधला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर जी आपली प्रार्थना करतात ती कशा प्रकारे करतात ते आपण यथाशक्ती यथामती यथा अवकाश आणि यथा या सगळ्या पक्वाजाची करायची साथ. म्हातारा बैल आहे लई वडावडी केल्यावर कुठेतरी बसल खाली सांभाळून घ्या. झालं विठ्ठल पवित्र भूमी असणारी हे गाव म्हणजे फुलसांगवी फार मोठं पुण्य पावन पवित्र क्षेत्र म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्या गावामध्ये ज्या ग्रामामध्ये ज्या भूमीमध्ये ज्या मातीमध्ये एखाद्या महात्मा पुरुषाचा अवतार होतो ती भूमी फार पवित्र भूमी असते. महात्मा पुरुष कुठेही जन्माला येत नाहीत, महात्मे कुठेही जन्माला येत नाहीत आणि कोणाच्याही पोटी येत नाहीत. याच्याकरता त्या आईची कुश पवित्र असावी लागते आणि तो बाप सुद्धा पुण्यवान असावा. ज्या ठिकाणी महात्म्याला अवताराला यायचं आहे त्या अवताराचं ठिकाण ते कुळ पवित्र आणि तो भाग तो देश सुद्धा पवित्र असतो. पवित्र ठिकाणामध्येच येतो. अपवित्र जागेमध्ये महात्म्यांचे अवतार होऊ शकत नाही. याच्याकरता शुद्ध बीज असावं लागतं, शुद्ध पोट असावं लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आणि गोमटी. रसाळ आणि गोमटी. रसाळे असावी लागतात आणि गोमटी असावी लागतात. आणि गोमटी आणि रसाळ हे शुद्ध बीजापोटीच होतं. काही फळं अशी आहेत रसाळ आहेत पण गोमटी नाहीत. कळालं? रसाळ आहेत पण गोमटी नाहीत. काही गोमटी आहेत पण रसाळ नाहीत आणि काही गोमटी बी नाहीत आणि रसाळ बी नाहीत आणि काही गोमटी बी आहेत आणि रसाळही आहेत. काही काही जगामध्ये अशी फळं आहेत गोमटी आहेत पण रसाळ नाही. लिंबाच्या लिंबोळ्या गोमटे आहेत, दिसायला चांगले आहेत. काय दिसतं पिवळ्या जरा ते लिंबाच्या लिंबोळ्या काय तोंडात घालू वाटतं, द्राक्ष असल्यासारखं वाटतं, खाऊ वाटतं. गोमटे आहेत पण रसाळ आहेत का? कडू वीक तोंडात घातलं की कधी टाकून देऊ वाटतं, इतक्या वाईट आहे. गोमटे आहेत पण रसाळ नाही. काही रसाळ आहेत पण गोमटी नाहीत. कोकणामध्ये एक फळ आहे, त्या फळाचं नाव आहे फणस. ते फार गमतीदार ते फळ असतं. ते असं डबरं असतं मोठं लट, पुन्हा लंबुकळं असतं, ते काटाळ्या दिसतं वरनं, म्हणजे दिसायला चांगलं नाही, गोमटं नाही, पण खायला लागलं म्हणजे किती गोड लागतं. गोमटं आहे पण ना गोमटं नाही पण रसाळ आहे. लिंबाच्या लिंबोळ्या गोमट्या आहेत पण रसाळ नाही. हे फणस गोमटं नाही पण रसाळ आहे. आणि काही काही अशी फळं आहेत
त्या गोमट्या बी नाहीत आणि रसाळ बी नाहीत, दिसायलाही चांगले नाहीत आणि खायलाही चांगले नाहीत. धोत्र्याचं फळ. अहो ते एवढं गमतीदार असतं, दिसायलाही चांगलं नाही पण नाका नसताना खायला तर विशेष बाधा. इतकं वाईट आहे, म्हणजे चांगलंच नाही, दोन्ही चांगलं आहे. आणि काही काही फळं असे आहेत, कोकणातला हापूस आंबा आला का नाही तो बाजारात, हापूस आंबा बघितलं की असं वाटतं किती बी शुगर असू द्या, किती साखर असू द्या, त्याला बघितलं की कधी खाईल असं वाटतं. का? दिसायला गुमट आणि असायला रसाळ आहे. काही जगामध्ये अशी माणसं असतात, गोमटी असतात पण रसाळ नसतात, दिसायला मोप चांगली असतात. बघितले की काय पोरगा आहे, काय गोरा पान आहे, वा वा वा, काय करतो, काय नाही, बोंबलं चिंतो. गोमट आहे पण रसाळ नाही हो. काय नाही, कधी बघितलं पानपट्टीच्या दुकानासमोर बसलेला असतो, काय नाही, गोमट आहे पण रसाळ नाही. काही रसाळ असतात पण गोमटी नसतात. गोमटी आणि रसाळ जर व्हायचे असेल तर त्याला शुद्ध बीज आणि शुद्ध पोट असावं लागतं. विठ्ठल पवित्र भूमी असणारी ही फुलं सांगली आहे. ज्या मातेच्या पोटी, त्या माता पितेच्या पोटी असं शुद्ध अशा प्रकारचं गोमट आणि रसाळ फळ वामन भाऊ सारखं इथं जन्माला येतो. काय पवित्र भूमी आहे ते. खरोखर या भूमीबद्दल काय बोलावं, काय वर्णन करावं हेच कळत नाही. वास्तविक माझ्या वयाच्यामुळं, कार्यक्रमाच्यामुळं मला इथपर्यंत येणं हे अवघड होतं. मला फोन यायचा, फोन बोलायचं, पण मी म्हणायचं कशाला उगा आम्हाला इतक्या लांब काय करायचं. पण गंमत अशी झाली, बोलत 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 अक्षयनं सांगितलं की दादा ती वामन भाऊची जन्मभूमी आहे. मला ऐकल्याबरोबर मला असा अंगावर काटा आला की ज्या महात्म्याचा जन्म ज्या भूमीमध्ये होतो त्या भूमीमध्ये जर मी कीर्तन करत नसेल तर माझ्यासारखा दुर्दैवी जगात कोणी नाही, दुर्दैवी कोणी नाही. अशा महात्म्य पुरुषाच्या जागेवर मी येतोय आणि इथं मला सेवा करायला मिळते. त्यांचं स्मरण आहे, त्यांची काय पुण्यतिथी आहे. मी खरं सांगू का, महात्म्यांची पुण्यतिथी नसते तर महात्म्यांचा समाधी सोहळा असतो. ते समाधी सोहळा असतो, त्यांची कसली पुण्यतिथी आली आहे. मी नेहमी म्हणत असतो, महात्म्यांचा समाधी सोहळा, वारकऱ्याची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं वरीसारात. आपलं एकदा वरीश्राद्ध घातलं की पुन्हा याचं नाव घ्यायचं नाही, पुन्हा याचं नाव घ्यायचं नाही. हो, माळाला दाखविला तर दाखविला, नाही तर राहिला. पण एकदा वरीश्राद्ध घातलं की संपलं आपलं काम. पामर जीवाची हे श्राद्ध कर्म करतात. वारकऱ्याची पुण्यतिथी असते आणि वामन भाऊ सारख्या महात्म्यांचा समाधी सोहळा आहे. तो समाधी सोहळा आहे, त्यांचा समाधी सोहळा आहे. कारण ते महात्मा पुरुष आहेत, त्यांना येणं त्यांच्या हातात आणि जाणंही त्यांच्या हातात. ते येऊ शकतात आणि जाऊ शकतात. येताना दुःख नाही आणि जाताना रडत नाही, काही नाही. ते स्वतःहून येतात, ते संत असतात. यावं लागतं ते तुम्ही आम्ही असतो आणि आणावं लागतं तो देव असतो. विठ्ठल ज्याला जन्माला आणावं लागतं तो देव. त्याला स्वतंत्रता नाही, देवाला आणावं लागतं.
विनंती करावी लागते ऋषीमुनी संतांनी देवाला या अवताराला या आणि मग त्याला आणावं लागतं. बर तुम्हाला आम्हाला यावंच लागतं जन्माला तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपण जे जे कर्म केलं त्याच्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं यावं लागतं जन्मावं लागतं. पण संत महात्म्याला यावं लागत नाही आणावं लागत नाही ते येतात. आलो आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हे बोलिले देवसी सात भावे वर्ताय सात भावे वर्ताय दारू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग तेच उरला तोचे हे बोलिले जय ऋषी सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग तेच उरला तोचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हे बोलिले ऋषी सात भावे वर्ता प्रबल प्रबल आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो काय शब्द आहे पा आलो आणलं नाही यावं लागलं नाही आम्ही आलो आम्ही येतो कशा करता विठ्ठल विठ्ठल हला 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 ठरवून येतात ते संत असतात आल्यावर ठरतं तो मुमुक्ष असतो आणि काही ठरत नाही तो पामर असतो काही ठरत नाही आपण जन्माला येतो कशा करता येतो हे माहित नाही कशा करता जगतो हेही कळत नाही आणि कशा करता मरतो हेही माहित नाही उगच जन्माला येतो उगच जगतो आणि उगच मरतो आपण एवढंच काम आहे उगच जन्माला यायचं आल्यावर काय करायचं माहित नाही काही लोकांना विचारलं काय चाललंय चाललंय पोटापाण्याचं म्हणतो चाललंय पोटापाण्याचं म्हणजे लागतं ना खायला बरं मग याच्याकरता राबतो म्हणला बरं ठीक आहे कशा करता राबतो खाया करता कशा करता खातो राबाय करता कशा करता राबतो खाया करता कशाला खातो राबाय करता म्हणजे राबायसाठी खायचं आणि खायासाठी राबायचं आणि राबून राबून खाऊन खाऊन राम बोलो भाई राम निघून जायचं मरायचं झालं आयुष्यामध्ये आपलं कामच संपलं राब 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 खा खा खाल्ला मरून गेला काही काम नाही आपलं काही ठरत नाही उगच काही नाही उगच निघाला हां परवा एकदा आम्ही प्रवासाला निघालो आम्ही मुंबईला एक साधू आला एक बसला गाडीमध्ये मी त्याला म्हणलं कहाँ जाने का है तो म्हणला चेन्नई मी म्हणलं ये चेन्नई की गाडी नाही बॉम्बे के तो उधर जाएंगे म्हणजे जिकडं जाईल तिकडं गाडी जायची ही आपला असला आहे आपण तुम्ही आम्ही म्हणजे काय जन्माला आलो माहीत नाही काय चाललं माहीत नाही कशा करता काय काय माहितीच नाही उगाचच निघालो आपलं जन्म आपला पण जे ठरवून येतात ते संत असतात वामन भाऊ येताना ठरवून आले याची कारणाशी आलो या करता आले ते कशा करता या सर्व डोंगर दरीतल्या भागाला याला परमार्थ करून उद्धार करण्याकरता वामन भाऊचा अवतार जर अवताराला आले नसते तर काय परिस्थिती आज आपली झाली
वाढावया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे त्यांच्या अवताराचं कार्य त्यांनी ठरवून आलेलं आहे की अवतारामध्ये वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे जगत उद्धाराकरिता म्हणून जगाला व्हावे सत्पती हीच साधूची पैकृती. त्यांच्या जीवनामध्ये जनाला सन्मार्ग दाखवण्याकरिताच संतांचा अवतार आहे. मठ बांधण्याकरता नाही, एखादं संस्थान उभा करण्याकरता नाही. अहो त्यांनी काही करता आलं असतं पण त्यांनी फक्त एकच केलं, जगाला संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कविती परोपकारी परोपकारी परोपकार देह कविती परोपकारी 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 जगाच्या कल्याण न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला भिडीमार सिद्धाईचा. जगत उद्धारा करता महात्म्यांचा अवतार असतो. असे महात्मे या फुलसांगवीमध्ये वामन भाऊचा अवतार झाला. ज्या भूमीला पुण्यभूमी का म्हणतो अशा भाऊंचा चरणस्पर्श या गावामध्ये झालेला असावा. त्या भाऊनी या ठिकाणी कितीतरी गल्लीमध्ये कितीतरी जागेमध्ये फिरलेले असावी. प्रत्येक मातीला त्यांचा चरणरज स्पर्श झालेला असल्यामुळं इथली चरणाची माती जी आहे ना ती माती घेऊन कपाळाला लावावी अशा प्रकारचं असणारं हे फुलं सांगवी गाव आहे. आणि अशा गावामध्ये हा अनेक वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेली 49 वर्ष झाला हा चालत आला सप्ताह. जनार्दन महाराजांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सप्ताह चालू आहे. आणि या सप्त्यामध्ये मला एक वाटतं काय कसं 49 वर्षानंतर तरी मला या सांगवीच्या मातीचं दर्शन होतं. हे महत्भाग्य आहे माझं. पण त्या वामन भाऊचंच मला त्या गावाला आलो याचं नाही, तुम्ही कार्यक्रम ठेवला याच्याबद्दल मला आनंद नाही, तुम्ही काय करणार याचाही मी पुढचा विचार करत नाही. पण एक मला महत्त्वाचा आनंद आहे की जिथं भाऊचा जन्म होतो अशा जन्म ठिकाणाला त्या पवित्र मातेला चरण दर्शन होतं. हे फार मोठं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल सप्ताह आणि या कार्यक्रमाचं भव्य दिव्यता पाहिली आल्यावर मला वाटायला लागलं ती राहुट्या टाकलेल्या तंबू हे बघायला लागल्यावर मला वाटलं मी माऊलीच्या सोहळ्यात कीर्तनाला आलो का फुलसंगवीला आलो. आज भव्यता पाहिली तर मला वाटतं की हे माऊलीच्या पालखी सोहळ्यामधला असा जो विरंगण आहे अशा प्रकारचा हा सोहळा मला आज डोळ्याने दिसतोय. त्याचा फक्त आनंद आहे. काही कसना जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे फळ झाले. फार साचे झालेले
जास्त मी प्रमाण देण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण मला रेडिओ प्रोग्राम आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष माजी सरपंच रमेश अण्णाने हळूच कानात सांगितले मला, दादा. मी म्हणलं तुम्ही किती म्हणता त्याच्यात, मला तर कुठं जोर आहे आता राहिलेला. मी भाऊच्यामुळे जोर काढायला लागलो, नाही तर माझा कुठं राहिला जोर, आता राहिलं नाही. असं अभंगाकडे आपण इकडे येऊ. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर प्रार्थना करतात. महात्म्यांनी देवाकडं प्रार्थनाच केली. तुम्ही आम्ही प्रार्थनाच करावी, काही मागू नये. प्रार्थना करावी, काय मागत जाऊ नये. आणि जरी मागण्याचा प्रसंगच आला तरी देव मागावा किंवा देवाच्या विषयी मागावं. जगद्गुरु तुकोबराय आदी संतांच्या गाथ्याकडे जर पाहिलं तर एक प्रकरणच स्वतंत्र आहे, मागणीपर प्रकरण असं गाथ्यामध्ये आपल्याला सापडतं बरं का. पण या प्रकरणामध्ये पाहिलं ना, त्यांनी जे ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याकडं पाहिलं तर तिथं देवाविषयी मागितलं किंवा देवच मागितला, पण प्रपंचिक विषयी कुठेही मागणी केलेली दिसत नाही, आढळलीच नाही. तुकोबरायचा संपूर्ण गाथा चालला, नामदेवरायचा चालला, नाथ महाराजाचा गाथा पाहिला, पण प्रपंचाविषयी कुठेही मागणी केलेली दिसून येत नाही. का बरं? त्यांचा प्रपंच फार मोठा सुखाचा होता का? अजिबात नाही. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, आम्ही जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती, अशी परिस्थिती महाराजाची असताना महाराजांनी कुठेही प्रपंचाविषयी मागणी केली. नित्य एकादशी त्यांच्या घरात, पण मागणी केलेली नाही. उलट मागणी अशी केली, प्रपंच ओ सरो, प्रपंच ओ सरो, प्रपंच ओ सरो, प्रपंच ओ सरो, चित्त तुझे चित्त तुझे पायी मिळो, चित्त तुझी पायी मिळो, चित्त तुझे पायी मिळो, चित्त तुझे प्रपंच वासरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे माझा प्रपंच ओसरो तुझे चित्त पायी मुर. ओसरो, ओसरणं म्हणजे काय? कमी व्हावं, आहे की नाही? नदीचं पाणी ओसरलं, ओसरलं म्हणजे काय झालं? कमी झालं. माझा प्रपंच संपावा नव्हे, वाटोळं व्हावं माझ्या प्रपंचाचं. मला त्या प्रपंचाची आसक्ती नाही. प्रपंचाविषयी मागणी कुठेही केली नाही. आणि मागणी केली ती देवाच्या नामस्मरणाबद्दल, सत्संगतीबद्दल, देवाच्या विषयीच त्यांनी कुठेही मागणी केली बरं का, दुसरीकडे कुठेही केली नाही. पण मागायचाच प्रसंग आला. वास्तविक मागूच नाही, पण मागितलं. का मागावं लागलं? त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबराय हे एका अवतारामध्ये झालेले संत नव्हेत. या लोकांनी हे जे महात्मे आहेत ना, वामन भाऊ म्हणा, भगवान भाऊ म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, नामदेव महाराज म्हणा, ना माणकोजी बोधले महाराज म्हणा, हे काही संत एका जन्मामध्ये सेवा करून महात्मे झालेत असा प्रकार नाही. आपण काय असतं, गेल्या आषाढीला वारी घेतो आणि कार्तिकीला कीर्तनावर उभा राहतो. आषाढीला गळ्यात माळ घालतो, कार्तिकीला कीर्तन करतो आणि माघवारीला महाराज होऊन बसतो. विठ्ठल त्याने प्रत्येक जन्मामध्ये सेवा केलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे प्रल्हाद,
प्रल्हाद हे जे होते ना, कृतयुगामध्ये प्रल्हाद तुकाराम महाराज होते. त्रेतायुगामध्ये तुकाराम महाराज प्रल्हाद होते, उद्धव होते, नामदेव तुकाराम महाराज उद्धव होते. पुढे द्वापार युगामध्ये उद्धव झाले. प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरायांनी सेवा केली. प्रत्येक अवतारामध्ये सेवा केली देवाची. इतकी सेवा झाली, इतकी सेवा झाली की त्या सेवेचं ऋण भगवंताच्या डोक्यावर झालं. सेवेचं ऋण बरं का, इतकं झालं की देवाला ओझं झालं. देवाला वाटायला लागलं की हे ओझं कसं फेडायचं आहे, हे ऋण भक्ती ऋण कसं द्यायचं आहे. भक्ती ऋण घेतले माझे, प्रेम व्याज देई हरी, हिशोब माझा कर लवकरी. देवा हिशोब करा, माझं ऋण पुष्कळ आहे तुमच्यावर, भक्तीचं ऋण आहे. मला मुद्दल नको आहे, फक्त व्याज आहे. कारण जातीवंत सावकार होते तुकाराम महाराज. जातीवंत सावकार कधी मुद्दल घेत नाही, आणि मुद्दल घेणारा हा सावकार नसतो. त्यानं नुसतं व्याजच घेत बसायचं असतं. व्याज, मुद्दलाला व्याज, व्याजाला मुद्दल, व्याजाला दोन्ही एक करत वाढवत बसायचं असतं. त्याला सावकार म्हणायचं. पटकन मुद्दल व्याज घेतलं मी, ते काय हरकत नाही, काय होत नाही. अरे तुकाराम महाराज काय दरिद्र नव्हते, फार मोठे सावकार आहेत. अरे भक्तीचं ऋण, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. हो, 4 युगामध्ये तुकाराम महाराजांनी सेवा केली आणि ते सेवेचं ऋण झालं. देवाला फेडावं असं वाटायचं. तुकाराम महाराज मंदिर आले की देवाने खाली मान घालायची, वरी बघत नव्हते. का, माझं ऋण आहे, आता काय करू, काय करू. एक दिवस तुकाराम महाराज सहज मंदिरात आले. आल्याबरोबर देवाने डोकं वर केलं आणि तुकारामाच्या तोंडाकडे बघायला लागले. सारखं तोंडाकडे बघायला लागले. देव तुकाराम महाराजच्या तोंडाकडे बघत होते. आपलं त्याचं पाय बी बघायला मिळेल ना आपल्याला. हा, आता नवीन निघालं दूरदर्शन, मुखदर्शन. आता मुखदर्शन नव्ह, पुन्हा टीव्हीतच बघा. चला, का आपण एवढ्या लायकीचं झालो, आपल्याला जवळ सुद्धा देव घ्यायला तयार नाही. मुखदर्शन कर, नाही तर तिथं बाहेर दूरदर्शन कर आणि जा गावाकडं. आपल्याला अरे देवा, तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे बघायला लागले देव. तुकाराम महाराजांनी बघितलं कधीच नाही असं. देवा रोज खाली मान घाला, आज का पाहतो. त्याने विचारलं, अरे मी एका ह्याच्या करता पाहतो. काय 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 कशा करता पाहता. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतेल्या रोकडे मनोरथ, चिंतेल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ, चिंतल्या रोकडे मनोरथ, चिंतल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ, चिंतेल्या रोकडे मनोरथ, पाहतोय. कशा करता पाहतोय. मागण्याची आस पाहे मुखाकडे. अरे तो काहीतरी मागावं, मी द्यावं अशी माझी इच्छा आहे. तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायचं आहे. मला काहीतरी माग, माझ्या मनात द्यायची इच्छा आहे, द्यायची इच्छा आहे. देव त्यांना देतो म्हणायचे. तुकाराम महाराज म्हणले, एवढ्या करता माझ्या मुखाकडे पाहताना. हो, पण काय करू, माझी परंपरा आहे, माझा नियम आहे, आमच्या घराण्यातली परंपरा. काही मागण्या मानुतीत वडिलांची दानताचे, वडिलांची दानता. काही मागण्या मानुतीत वडिलांची दानताचे, वडिलांची दानताचे. म्हणतो हे खरंय, पण माझ्या घराण्याची परंपरा आहे,
माझ्या वाडवडिलाची परंपरा आहे, माझ्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. काय? काही मागणे अमानुचित, अनउचित. आम्हाला काही मागावं ही आमची परंपरा नाही. हात पसरे भिक्षापात्र जिने, भिक्षापात्र अवलंबने अवलंबने जळो जिने लाजीरवाने. हो, जळो जिने लाजी. भिक्षापात्र अवलंबने मागणं हे म्हणजे आमचं जीवनाला आग लागो म्हणले त्या भीक मागणाऱ्याला. आता जर आपण ठरवल्याशिवाय येतच नाही कीर्तनाला. ही काय झाली बिनलाजी. और महाराजांचा संप्रदाय कुठे आहे? जळो म्हणले आग लागो त्याला. आम्ही मागत नाही, आमची परंपरा नाही आणि आम्ही हे कधीही मागणार नाही. देव म्हणाले बघा अजिबात नाही. देवाने खाली मान घेतली. जा. आईसाहेब आल्या, रुक्मिणी आईसाहेब म्हणले देवा आज सुकलेले दिसता. हो का? रिनको आहे म्हणले. माझ्या डोक्यावर कर्ज आहे, तुला काय माहिती आहे, तू घरात बसते म्हणले. हो कर्ज मला फिटे ना. अहो म्हणले कोणाचं फिटे ना? अगं ज्यांनी ज्यांनी मी मला दिलं कर्ज त्यांचं ऋण फेडलं. नाथाने मला ऋण दिलं, नाथाच्या घरात श्रीखंड्या म्हणून काम केलं आणि ऋण फेडून टाकलं. चोखोबाच्या घरी बायकोचं बाळंतपण केलं, ऋण फेडून टाकलं. ज्या ज्या संतांनी माझी सेवा केली त्यांचं ऋण मी फेडलं. पण एकच असा मला आहे की त्यानं अजिबात काही मला घरालाच येऊ दिलं नाही. म्हणजे मला घरीच येऊ देत नाही. तुकोबरायासारखा संत, तू फक्त भजना करताच असावा पण माझ्या घरात तुमचं पाऊल नको. तुकोबराय म्हणले काही मागत नाही, त्याचं ऋण आहे. आईसाहेब म्हणल्या ह्यात काय मोठी गोष्ट आहे, तुकोबाचं ऋण आहे ना. हो मग त्याला काय म्हणले, काहीतरी मागल ते द्या. अवघ ते मागायला तयार नाही. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो असं म्हणतोय. काय करायचं? आईसाहेब म्हणल्या थांबा, मी सांगते त्याला मागायला म्हणले. माझं काय ऐकत नाही. तुकोबराय पांडुरंगाने सांगितलं अगं रुक्मिणी हे माझे भक्त आहेत बरं का. वारकरी हे माझे भक्त आहेत, लक्ष्मी भक्त नव्हे. लक्ष्मी भक्त दुसरे आहेत. हा ती वेगळे आहेत म्हणले. त्यांनी कुठेही बघा, कागदावर, भेताडावर, घरातल्या ह्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न, लक्ष्मी प्रसन्न. येड्या काय प्रसन्न व्हायला ती काय व्यापिचारणी आहे वय तुझ्याकडे यायला? हा ती नारायणाची आहे. नारायण आला तर लक्ष्मी येईल आणि हीच लक्ष्मीच्याच महागं लागतात नारायणाला सोडून. त्यामुळं तुमच्याकडे काही येत नाही. तुम्ही दारिद्र्य बोंबलत बसल्याशिवाय राहत नाही. काय अरे ते देव म्हणले. रुक्मिणी म्हणायला लागले नाही नाही मी विचारते. नको तू विचारायला जाऊ. नाही मी जातेच. देव म्हणले जर झालंच काम तुझ्या हातून तर बरंच झालं, काय हरकत नाही, जा. आईसाहेब गेल्या. आईसाहेब गेल्या घरी, तुकोबरायच्या घरी गेल्या. तुकोबरायांनी बघितलं. अरे 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 म्हणले कसं काय तुमचे पाय आमच्याकडे म्हणले. काय आमच्या घरी येण्याचं कारण काय? काय नाही मी आले म्हणले. असो षडोपचारे पूजा केली, बसवलं. आईसाहेब का आलात? का आला म्हणजे मी तुझ्याकडे आले. तू माझा भक्त आहे ना? हो. मग मी सांगल ते काम करणार ना? तुकोबरायांनी सांगितलं का करणार नाही? माझी आज्ञा पालन करणार ना? म्हणले जरूर करणार. आज्ञा पालन सेवकाचा धर्म, हा माझा धर्म आहे आज्ञा पालन करणं. सांग काय असेल ते सांगा. काही नाही, एक विचार आहे ते तू मान्य करायला पाहिजे. मी बोललेलं ऐकणार ना? जरूर ऐकणार. मला वचन दे. तुकोबराय म्हणले वचनाची काय गरज आहे? तुम्ही सांगा ना. कापून देईन शीर पहा कृपण की उदार. मी कृपण आहे का उदार आहे बघ. कापून शीर कापून म्हटलं तर देईन. काय बोला. आईसाहेबांनी सांगितलं आता देणार ना? हो. वचन दिलं ना? हो. एकच आहे म्हणजे तू काहीतरी मागावं आणि मी द्यावं अशी इच्छा आहे तर काहीतरी माग. तुकोबराय म्हणले वा रे वा वा, बरोबर टोपी घातली मला म्हणले. वचनात अडकवलं ना आता मागा म्हणायला लागल्या. पण तुकोबराय सामान्य नव्हते. चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिळवी जगा माझी. जरी वेड्यासारखं दिसत असेल चातुर्य लपवी. चतुर होते तुकोबराय. चतुर्बराय ओळखलं. आई मला बरोबर तुम्ही
घेरलं, ठीक आहे, पण मी जे मागल ते तुम्ही देणार का? ती म्हणली मी लक्ष्मी आहे, काही माग, काही माग, बघा मी मागितलेलं तुम्ही दिलंच पाहिजे. हो जरूर देणार. तुकोबराईने सांगितलं मला एकच द्या. काय? आता दिले ते दर्शन, आता दिले ते दर्शन, पुन्हा नको माई घराच्या बाहेर व्हा. आता जे माझ्या घरात आलात ना, पुन्हा माझ्या घरात पाय ठेवायचा नाही, चला अगोदर बाहेर व्हा, मागणं आहे. आईसाहेब म्हणले हे काय केलं, बाहेर व्हा अगोदर. रुक्मिणी आईसाहेब मान खाली मान घालून आल्या. देवाने बघितलं, काम झाल्यावर दिसत नाही म्हणजे, नाहीतर काम झाल्यावरती बाया का साधायचं होईल. उग 4 आणे स्वस्तानं भाजी मिळू दे की तिला, आणि आपण महागात आणावा, आणि तिला 4 आण्याच्या सत्यात आली ती अशीच ती. काय कळतं तुम्हाला? काय कळतं? काय कळतं म्हणजे काय? सगळ्या गावात बसून कीर्तन करत फिरतो आणि काय करायचं अजून बी कळ ना का मला. सगळं लोक म्हणतो दादा भाऊ कीर्तन करतात, दादा चांगला आहे, दादा हुशार आहे, दादा हुशार आहे, आणि ती म्हणते तुम्हाला काय कळतं? काय कळतं म्हणजे आता काय सांगावं. ती रुक्मिणी आईसाहेब खाली मान घालून आल्याबरोबर देवाने ओळखलं, काम झालं दिसत नाही. आल्यावर देवाने हळूच विचारलं काय झालं, काय कशाचं झालं. मग गेलती की त्यांच्या घराला. काय झालं, काय झालं म्हणजे, अहो तुमचं येणं जाणं राहिलं, मग तुझं काय झालं, सहज कुंटले येणे जाणे, आता यायचं बी नाही जायचं बी नाही त्याच्या घरात, असलं मागून ठेवलं म्हणले. मग व्याज बी गेलं नाही, मुद्दल बी गेलं नाही, काहीच गेलं नाही, बसा म्हणले. देव म्हणले तुझा अपमान झाला का? मला माहिती आहे म्हणले, ती लक्ष्मी भक्त नव्हे नारायण भक्त. देवाने विचार केला, देव सारखं बघायला लागले, सारखं पुन्हा देव तुकाराम महाराज आले. आल्याबरोबर देवानी असं बघितल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणाले काय? काही नाही, मागण्याचे असं पाहे मुखाकडे, दुसरं चिंतेल्या. ते म्हणले आता असं आहे, मोठ्या माणसाचा अपमान करू नये आणि लई बोलून घेऊ नये मोठ्याचा, आणि जरी अपमान झाला तर अपमान म्हणायचा नसतो. महाराज घोड्यावरनं पडले असं म्हणायचं नाही, महाराज घोडे से अलग हो गए, गिर गए म्हणायचं नाही, अलग हो गए. महाराज पडला म्हणलं की अपमान आहे. महाराज जरा बाजूला झाले, कशाच्या बाजूला झाले, आपटला खाली. त्याला म्हणले मोठ्याचा अपमान करू नये. तुकोबराय म्हणले काय म्हणणं आहे? काही नाही, तुम्ही माग म्हणता, मागू का मी? म्हणशी का हे मागा मागा हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, म्हणसे काही मागा मागा हे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा मागा हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. तू म्हणतो म्हणून मला मागण्याची इच्छा नाही, पण मोठ्याचा अपमान करू नये. म्हणशी काही मागा 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 म्हणतो ना, मग हेची देगा पांडुरंगा, हेची सकारात्मक शब्द घातला म्हणजे दुसरे नव्हेची, हेच दे. काय? हेची दान देगा देवा तुझा विसर ना, हेची मला दे. काय दे? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी. देव वसे
त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पुरवावे वासना विठ्ठल विठ्ठला देवा हे चिजे काय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती संगतीची मागणी केली काय मागणी केली संगतीची मला बाकी काही नको संगती पाहिजे जीवनामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा पाणी या गोष्टीची गरज आहे जीवन जगताना जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा पाणी याची गरज आहे ना जीवन जगताना तशी एक महत्त्वाची गरज आहे ते म्हणजे संगतीची गरज आहे संगती ही महत्त्वाची जीवन आहे कारण संगती अधोगतीला कारण संगती कळालं का आणि उद्धाला कारण संगती वाईटाला कारण संगती आणि चांगलं होण्याला कारण संगती अहो पोरगा चांगला होता हो खरंच आमचा पोरगा चांगला आहे मग काय झालं त्याच्या संगतीने बिघडलो काय ती गल्लीतला आहे ना त्याच्या बाळाच्या संगतीनं राम्या बिघडला हा म्हणजे बिघडायला कारण कोण संगती आहे ना अहो आमचा पोरगा फार मूर्ख होता याला काही सुद्धा कळत नव्हतं काय नव्हतं काय येणं होतं काय यायचं इकडे येईल असं वाटत नव्हतं मग कसं काय आला तुमच्या संगतीनं बरे अक्षय महाराज होईल वाटत नव्हता पण झाला संगतीनं चांगलं होण्याला कारण संगत आहे आणि वाईट होण्याला कारण संगत आहे जीवनामध्ये संगती ही फार महत्वाची आहे संगती महत्वाची आहे तीन संगती आहेत एक दुःसंगती एक विसंगती आणि एक सत्संगती कळालं दुःसंगती विसंगती आणि सत्संगती दुःसंगती अगदी सर्वथैव त्याग करावा करूच नाही दुःसंगती विसंगती आपोआप आल्याशिवाय राहत नाही आणि सत्संगती केल्याशिवाय जमत नाही सत्संगती चांगली आहे पण दुर्दैव असं आहे ते लाभत नाही वाईट संगती असं आहे काही नाही केलं तरी होतं आपोआप असं कुठं बोर्ड वाचला काय तुम्ही आमच्या येथे दारू पिण्यास शिकवलं जाईल 6 महिन्याचा कोर्स 10,000 रुपये फी कुठं बोर्ड वाचला का कोर्स आहे का ह्याचा दारू प्यायचा मग कसं काय शिकले अहो आम्ही चातुर्मासात पाठ सांगून 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 दमतो तरी डोक्यात जात नाही त्याचा का विचार सांगतो डोक्यात सांगून सांगून दमतो कळतच नाही आणि वाईट मात्र न शिकवता आपोआप येतं आमच्या येथे बिडी ओढण्यास शिकवलं जाईल कोर्स 4 महिन्याचा फी काय तर 10,000 रुपये आहे का नाही मग कसं काय शिकला वाईट न शिकवता येतं आणि चांगलं शिकून शिकून मास्तर मेली तरी हा ढज तसाच आहे एक पोरगा होता आमच्या वेळेस 4-5 मास्तर मिली पण ह्यानं 4थी सोडली नाही ते मला का बहादर आहे मी अजिबात वर्ग सोडला नाही याला बहादर वाईट हे आपोआप येतं प्रयत्न न करता चांगलं प्रयत्न करून सुद्धा प्राप्त होत नाही दुःसंगती सर्वथैव त्याज्य आहे वाईट आहे कधी करू नका विसंगती हे नशिबालाच आहे ती विसंगती म्हणजे
त्यांचं आणि आपलं जमत नाही, हे नशिबालाच असतं, ते कोणाच्याही नशिबाला, ठीक नाही. विसंगती चौकड आहे. देशात विसंगती, जिल्ह्यात विसंगती, गावात विसंगती, भावकीत विसंगती. कारण त्यांचं एक वेगळं तर ह्यांचं एक वेगळं, ह्यांचं एक वेगळं तर त्यांचं वेगळं. परमार्थ सुद्धा विसंगती, परमार्थात सुद्धा लई भानगडी आहे त्या. काय सरपंच साहेब, तुम्ही उगा आत आल्यावर कळलं तुम्हाला, आपलंच बरं आहे. अहो ह्याच्यात सुद्धा लई भानगडी. ते संप्रदाय, हे संप्रदाय, हे महाराज, ते महाराज, अहो लई भानगडी आहे त्या. हो फार अवघड आहे. इथं सुद्धा विसंगती आहे, परमार्थात सुद्धा विसंगती आहे. विसंगती सगळीकडे विसंगती. प्रत्येकाचा विषय वेगवेगळा. बापाला एक आवडतं तर मुलाला एक आवडतं, विसंगती आहे. बायकोचं एक तर आपलं एक, विसंगती आहे. घरात परमार्थ जरी असला तरी दोघाचा देव वेगवेगळा, विसंगती आहे. तिचा देव वेगळा ना आपला देव वेगळा, आहे की नाही. आपण पताका घेतली, वारी आली, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री तुकाराम पवरती उठती, उध 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 कसा करायचा सांगा. हे विसंगती आहे, हे विसंगती आहे का नाही. तिचा देव ती आणि आपला देव ह्यो, देवा देवात सुद्धा तो बांधले. काय करताय, विसंगतीच आहे सगळी. आणि ही विसंगती प्रारब्धानं आपल्याला आलेली लागते, ती भोगावीच लागते. पण सर्वात सत्संगती ही फार दुर्लभ आहे. सत्संगती दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. महाराज म्हणतात मला पाहिजे ती संगती पाहिजे. कारण अनुभवलेलं आहे आम्ही पूर्वी तुझ्या संगतीमध्ये होतो, तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अरे देवा, एक काळ तुझ्या संगतीत आम्ही राहिलो, त्यावेळेस आम्ही असं भोगलंय, ते आम्हाला आता नाही. म्हणून आम्हाला काय पाहिजे, एक संगती पाहिजे. देव वसे चित्ती त्याची अखंड दया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती. तुझा बाणानी कंटाळा, अखंड दया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती. हो अखंड दया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती. तुझ बाणानी कंटाळा, अखंड दया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी अखंड दया तुझी प्रीती, ती संगती मला पाहिजे. कोणती? सत्संगती. सत म्हणजे काय, जे असत होत नाही ते सत. सत जे असत नाही ते सत. आणि असं जे सत्य आहे ते फक्त सत्य. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सच्चित आनंद तू आहे. हे सगळं असत आहे. जगत मिथ्य आहे, ब्रह्म सत्य आहे. पण आपल्याला जगत सत्यत्व भासतं का मिथ्यत्व भासतं? भासतं मिथ्य सत्यत्व, पण ते आहे मिथ्यत्व. काय होतं, कधी कधी आभास असं होतो, दोरीवर रज्जूवर सर्पाचा भास होतो. रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, भासी आले जगदंब.
वाटत असतं. एका गावात की नाही अशी हॉटेल पानपट्टी त्या ठिकाणी काही बसलेले असतात. काही पोरं असतात गावातली कुठं संध्याकाळी पोरं गप्पा मारत बसलेली असतात. मग गप्पा मारणाऱ्याचा विषय म्हणजे काही असतो, ते काही एक विषय नसतो. कुठलाही बी विषय कुणीकडे बी न्यायचा, कुठलाही विषय उगा गप्पा मारत नसायची. मग काही रानात राहणारी वस्तीवर राहणारी काही इकडली तिकडली येऊन बसली, गप्पा मारायला लागली. गप्पाचा विषय निघाला सापाचा. उग काही नाही, पानपट्टीवर बसलेली, गुटखा घेतलेला, तोंडात घातलेला, आणि उगो एक जण म्हणला काय साप आहे रे बाबा असं. ती मला कसरा ते काय सांगायसारखं काय वेळी त्यानं बघितलंच नाही. काय ती काय साप आहे होय मला. म्हणला कुठं होता ही काय असा असा फिरतोय असा फिरतोय असा फिरतोय असा फिरतोय काय काय लांबलंच काय. ती म्हणलं असं हो. जर कथा जर कुणाला चावला बिवला पाणी मागू द्यायचा नाही. चर्चा सापाच्या. ती म्हणलं असं झालं ती तसं झालं तसं झालं. आणि ती वस्तीवरचं पोरग हे जग मिसळलं होतं ह्या गप्पात. आणि ती गप्पा मारल्या संध्याकाळ झाली. रात्रीच्याला वस्तीवर निघाला आणि चालला. अंधारा होता. ह्या लांब लचक आहे असा आज फिरतोय आणि एवढा लांब आहे आणि ह्या असा टप्पर आहे. बोललेलं भ्रम झाला डोक्यात. एवढा आणि एवढा असं भ्रम डोक्यात बसलं. गेलं त्या जाताना वाटत पांदीची वाट. कोणाच्या तरी गाडीचं येटण तुटून पडलेलं. हे असलं येटण रात्री पडलेलं. अंधारात ह्याला कळलं नाही. निघालं आणि जाता तीच एवढा आहे एवढा अकरीत निघालं. जाता पाय एकदम त्या येटणावर पडला. अयो म्हणला की काय कर घोटाळलं ती येटण. मेलो पाणी मागू देत नाही. भ्रम झालेला डोक्यात. मेलो. धावायला लागलं, पळायला लागलं. ती येटण तिथंच पडलेलं पळालं. वस्तीवर गेलं. दमायला लागला. दरवाजा उघड म्हणूस तर खाली पडला तोर तोंडात फेस आला ती ताप भरभरात ताप आला. का मेलो पाणी मागू देत नाही. असला साप आहे आणि जाग्यावर खालास. हे सगळं भ्रम डोक्यात बसलेलं पडलं की तिथं भराभर ताप आला. ती म्हणजे काय नाक चावला काय. ती लागलं पडल्याबरोबर ती बायको वरडायला लागली. वा त्या गल्लीच्या जवळच्या वस्तीवरची आली. काय झालं चावला काय. साप चावला. सगळ्या वस्तीवर झालं. त्यातलं एक म्हातारा आलं. ती म्हातारा आलं. ती म्हणलं काय झालंय. साप चावला. कोण म्हणलं. ही काही म्हणलं. त्याला विचारलं कसं काय रे चावला काय. मला काय माहिती म्हणला. त्याला विचारलं साप चावला काय. मला काय माहिती. त्याची बायको ओरडते म्हणा. बायकोकडे गेले. काय साप चावला का. ती मला काय माहिती ही म्हणायला लागले. ते म्हातारं गेलं तिथं. काय चावलं. साप कुठं. तिथं. मी म्हणला म्हातारं म्हणला एक काम करा. आता चावलाय ह्याला. झालंय. मग ती साप कुठायची नीट बघू म्हणले. आणि एकदा त्याला मारू म्हणजे पुन्हा तर काही होणार नाही. आणि ह्याला जागा दाखवा. धरलं सगळ्यांनी उचललं याला. चल म्हणले कुठे करायला लागलं. आणि त्याने बॅटऱ्या दिवा घेऊन गेलेली सगळ्या बॅटऱ्या. म्हणलं तिथं बॅटऱ्या दाबल्याबरोबर काय होतं तिथं येटण गाडीचं. ती येटण बघितल्याबरोबर ही अरे येटण आहे.
गेला की ताप ताप गेला सगळं गेलो. अरे येतं नाही का म्हणला. आता ते मला मग विचारा साफ होता का होता का नाही. आणि मग ह्याला फेस तोंडाला आलेलं कुठं आता डोळा दिसे रजवारी भाषा मिथ्या दर्प रजवारी भाषा मिथ्या मिथ्यावर रथवरी भासे मिथ्या सर्प. मिथ्य पण सत्यत्वाचा भास झाला. तसं जगत मिथ्य पण आपल्याला सतत्वाचा भास झाला. म्हणून नसलेलं दुःख आपल्याला यायला लागलं. दुःख नाही किंवा सुखाचा नाही पण तरी तो भास होता. जे सत आहे ते ब्रह्म आहे आणि जे सत ब्रह्म आहे ना त्या ब्रह्माची आम्हाला संगती पाहिजे. काय देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तात देव आहे ना त्याची संगती पाहिजे. आता ही मागणी अवघड केली. चित्तात देव आहे हे कसं ओळखायचं. तुमच्या मनात काय काय कळायचं आहे. ऊपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. ऊपर तो बहुत बने आतमध्ये काय चाललंय काय माहिती आहे तुम्हाला. आता मी कीर्तनाला आहे. तुम्हाला काय वाटतं माझ्या मनात असेल. तुम्हाला वाटतं हा दादा आता देवाचं सांगायला देव आहे देव आहे. अजिबात नाही. देवाचं पद सांगतो अजिबात देव नाही. आमच्या मनात देव असता तर कशाला आम्ही फिरत बसलो असतो. कशाचा देवन कशाचं काय भानगडी तुम्हाला सांगायचं त्या फक्त. देव मनातलं ओळखायचं कठीण आहे पण चित्तात देव आहे हे पाहिजे. चित्तात असला पाहिजे. बाह्यत्कार नको चित्तात देव असला पाहिजे. तू का म्हणे नको वरपांग देवा घ्यावी माझी सेवा. हा वरपांग नको चित्तामध्ये. पण चित्त आहेत कसं ओळखायचं तर ज्याचं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी अशी अवस्था ज्याची आहे ना ज्याच्या चित्तात देव आहे ना त्याची संगती पाहिजे. मला याच्याशिवाय दुसरं काही नको आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा एवढीच माझी वासना आहे अंतःकरणातली ती पुरवावी. बस दुसरं काही माझ्या मनात नाही. हरिजना भेटी न हो अंग संग तुटी. अशी संगती दे की त्या सत्संगतीचे कधी विसंगती होऊ नये. त्याची सत्संगती सातत्यानं राहावी हीच आहे. आणि सत्संगतीमध्ये राहणं हे जीवनातलं मुख्य जिणं आहे. तुका म्हणे जीने 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 तुका म्हणे तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे भले भले संत संगतने ऐसे आवडते मना ऐसे
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हेच खरं जीवन आहे. सत्संगती लाभावी, सत्संगतीमध्ये राहावं हीच माझी अपेक्षा आहे. याच्यापेक्षा दुसरी काही नाही. देव अवश्य चिती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. असं अभंगाचा धावता अर्थ तुमच्या समोर ठेवला. गेली अनेक वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ 49व्या वर्षापर्यंत आला. म्हणजे आता चांगला वयाला येऊन मोठा झाला. 25 वर्षापर्यंत वयाला आला आणि आता लईच मोठा झाला आता. पण आता पुढच्या वर्षी 50 वर्ष आहे. पण केव्हा पुढच्या वर्षी तुमचा आता काय सुवर्ण महोत्सव येणार. सुवर्ण महोत्सव प्रभू कुणी काही येणार त्याच्या अगोदर आपण नंबर हाणून बसतो. पुन्हा काय का होईना 50 वर्षात आपला नंबर अगोदर हाणून बसून मोकळं झालो वर्षाच्या अगोदर. 1 वर्ष अगोदर. कारण म्हातारं तसं आहे. 1 वर्ष अगोदर म्हणून बसलो ते. पुढे काय कसो तुम्ही हा खरोखर मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे. जनार्दन महाराजासारखे महात्मा पुरुष लगेच आपल्याला कळतो बरं का. आजकाल मी अनेक संस्थानं फिरतो, अनेक गडावर गेलो, अनेक ठिकाणी मी कीर्तनं करतो. मला वाटतं गेली 10-12 वर्ष झालं मी वामन भाऊच्या नारळी सप्त्यामध्ये मी कीर्तनं प्रत्येक वर्षी करत आलो. आता अलीकडं गेल्या वर्षीपासून थकल्यामुळं होत नाही. कारण माझं असं आहे मी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा मी फिरतो. मी कानडीमध्ये तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत कानडी भाषेमध्ये तयार केली. मी कानडी भाषेत कीर्तनं करतो. तिकडल्या लोकांना वारकरी संप्रदाय कळावा, त्यांना माहीत व्हावं. कारण त्यांची भाषा निराळी, त्यांच्याकडले देश निराळा, संत निराळे. पण आपला वारकरी संप्रदाय प्रचार आणि प्रसार त्या भागात व्हावा. त्यांना ज्ञानेश्वरी वाचता यावी, भागवत वाचता यावा, त्यांना गाथा कळावा म्हणून त्यांच्या भाषेत केला. म्हणजे भाषेत केला कसं तर अक्षर लिपी कानडी, उच्चार मराठी. अभंग ते आपल्यासारखेच म्हणतात. उच्चार मराठी, लिपी कानडी आणि त्याचा अर्थ मात्र कानडीत केला. असा की त्यांनी जर आपण सुंदर ते ध्यान म्हणलं की ते सुंदर ध्यानच म्हणतात. ज्ञानेश्वरी ओम नमो जे अध्याय ते ओम नमो जे अध्याय मुखातून येतं. त्याचा अर्थ कळत नाही म्हणून त्याचा अर्थ मात्र त्यांच्या भाषेत केला. उच्चार पारायणाला आपल्याबरोबरच बसले की आपल्यासारखंच वाटतं. त्यांच्या हातात कानडी असतं. मी पैठणला परवा सप्ताह मोठा केला होता अधिक महिन्यातला. तेव्हा कानडी लोकही ज्ञानेश्वरी घेऊन बसले, महाराष्ट्रातलेही बसले आणि आंध्रातलेही बसले. भाषा वेगवेगळी होती, अक्षरं वेगवेगळी, पण उच्चार सगळ्याचा एक येत होता. कारण त्या लोकांना त्या भाषेमध्ये तिकडं प्रगती व्हावी हा त्याचा अपेक्षा आहे. आणि त्याचं तिकडं सारखा प्रवास माझा गेलो म्हणजे फार दिवस 3-3 महिने तिकडं जातो. पण योगायोग आला की आज अनेक वर्ष जरी मी इथं तिथं नारळी सप्त्यात वगैरे कार्यक्रम केले असली तर भाऊंच्या पदस्पर्शानं पुण्यभूमी जन्मभूमीमध्ये आज मला सेवा करण्याचा योग आला. हे महत्भाग्य तुम्ही सगळ्यांनी मला प्राप्त करून दिलं. बस आपल्या जीवनाचं याच्यामध्ये सार्थक झालं. आज जनार्दन स्वामीसारखे महात्मे पुरुष असते पाहता कितीतरी गादीची मालकं बघितली मी. माझ्या वयात काय थोडी गादी मालकाला भेटलो नाही, लई भेटलो गादी मालक. कायच्या हालतसुद्धा नाही बाबा. काय तिथं तोंड डोळं उचलून बघत नाही. काय मार्क काय भजन. पण जनार्दन स्वामींचा आज मी पहिली ओळख माझी बरं का. माझा मुलगा जयवंत सांगत होता पण मला काय माहिती नव्हतं, ओळख नव्हती. पण बघितल्यावर मला वाटलं बाबाच असतील. पण बाबा टाळ घेऊन इथं उभा राहिलेत. मला एवढा आनंद वाटतो की एक सच्चा वारकरी खरा पारमार्थिक कोण बघावं तर जनार्दन स्वामीकडे बघावं. की त्याने टाळ घेऊन उभा राहिल्याबरोबर मला वाटला खरा वारकरी आहे बरं का. इथं काय डुप्लिकेटपणा काय नाही. नाहीतर काय ती पाय सुद्धा नीट जोडत नाहीत. असा प्रकार मी पाहिला. पण खरोखर तुमचं दर्शन झालं, तुम्ही बी भेटला.
बरं झालं, काय हरकत नाही. जयवंत महाराज तुमच्याबद्दल पुष्कळ मला सांगत होते. त्यांनी तुमच्या गडावर आले, कीर्तनं केली, हां, की मुलगाही तो चांगल्या प्रकारचं कीर्तन करतोय. तेव्हा ही सेवा वामन भाऊच्या चरणी अर्पण करून सेवेला एकदा पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली